रामकृष्ण हरी. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संत चरित्र भाग 3. खरं पाहता चातुर्मासा ऑलरेडी चालू झालेला आहे आणि आता तर आजपासून परम पवित्र असा श्रावण महिना आणि श्रावण महिना सुद्धा आजपासून सुरू झालाय. या परम पवित्र मंगल अशा श्रावण महिन्यामध्ये विविध धार्मिक गोष्टी, धार्मिक कार्य, काही नियम नेम, ग्रंथ वाचन, देवदर्शन करण्याचा आपला प्रघात आहे आणि आपण तो करत असतो. या श्रावण महिन्यामध्ये मागच्या चातुर्मासामध्ये आपण 4 महिने ज्ञानेश्वरीच्या ओळीवर चिंतन केलं. संतांच्या अमृत वचने या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर 4 महिने आणि 1 अधिक महिना असे 5 महिने तब्बल ज्ञानेश्वरीच्या ओळीवर चिंतन केलं. आपल्याला ठाऊक आहे आता या चातुर्मासामध्ये आणि हा श्रावण महिना सुरू झाला, कशावर चिंतन करायचं तर मला असं वाटलं की आपण संतांचं चरित्र सांगावं महाराज. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून आपण संत चरित्राला सुरुवात केली. नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीला आपण नामदेव महाराजांचं थोडं चरित्र बघितलं, सावता महाराजांच्या पुण्यतिथीला सावता महाराजांचं चरित्र बघितलं आणि आज पुन्हा हे संत चरित्रामध्ये प्रविष्ट होत असताना नामदेवरायांचं उर्वरित चरित्र, सावतोबांचं उर्वरित चरित्र आपण पुढे घेऊन जाऊ. नंतर आणखी पुन्हा आपल्या वेगळ्या संतांची, इतरही संतांची चरित्रे आपण त्या ठिकाणी वर्णन करणार आहोत. तर आज संत चरित्र भाग 3 मध्ये संतांच्या कृपेने संतांचं चरित्र आपल्या समोर ठेवणार आहोत. खरं पाहता संतांचं चरित्र वर्णन करावं, संतांचं चरित्र ऐकावं आणि अशा पवित्र मासामध्ये संत चरित्र ऐकल्याने खऱ्या अर्थानं आपल्या चारित्र्यावर काहीतरी आपण चारित्र संपन्न होण्याचा काहीतरी अंशता तरी आपला तो प्रयत्न असावा, ह्या दृष्टीने हे संत चरित्र आहे. नामदेवरायांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण संत चरित्राचा थोडा त्या ठिकाणी विचार केला, नामदेव महाराजांच्या चरित्राचा विचार केला. मी तुम्हाला नामदेव महाराजांच्या चरित्राचं नामदेवरायांच्या हातचा देव नैवेद्य देवाने प्राशन केला ही एक कथा सांगितली आणि पुण्यतिथीची कथा सांगितली. उर्वरित कथा सर्व बाकी आहेत. मग मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, नामदेव महाराजांचं अलौकिक चरित्र काय आहे महाराज? महाराजांचं अलौकिक चरित्र आहे. लौकिक चरित्र आहे की अलौकिक चरित्र आहे? नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. हा महिमा सामान्य नाही, हा असामान्य महिमा आहे. नामदेवरायांच्या जीवनामध्ये किंवा नामदेवरायांच्या चरित्र कथांमध्ये अनेक कथा अशा आहेत. त्या कथांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की नामदेवराय किती मोठे संत होते. नामदेवराय देवाच्या जिवलग होते, जवळ होते, देवाचे भक्त होते, देवाची भक्ती करत होते. प्रेम भक्तीशिवाय दुसरं काही जाणतच नव्हते. वाळवंटामध्ये कीर्तन करायचे, भजन करायचे. आपल्याला कथा माहिती आहे, नामदेवराय कीर्तन करायचे आणि देव कीर्तनात नाचायचं नाही का? नामदेव कीर्तन करी उभा नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी. नामदेवराय वाळवंटात कीर्तन करायचे. माऊली ज्ञानोबाराय, सावता महाराज, गोरोबा काका, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई हे सर्व त्या कीर्तनाला असायचे. आणि माऊलींसारखे जर कीर्तनाला अभंग म्हणायचे म्हणजे नामदेवरायांचा अधिकार आपण जाणू शकतो महाराज. प्रेम भांडारी भक्त, भगवंताचे प्रेम भांडारी भक्त, एवढे भक्त महाराजांच्या चरित्र कथेमध्ये काही कथा आल्या आहेत महाराज. नित्यनेम कधीच चुकला नाही. भगवंताची पूजा, भजन, कीर्तन हे कधीच चुकलं नाही. एकादशीचं व्रत एकादशी करीन उपवासी,
गायन अरनिशी नाम तुझे, देवाचं नाव, फक्त नामस्मरण. एकादशीचं व्रत, एकादशीच्या व्रताचा विचार आला म्हणून महाराजांची एक कथा सांगतो. नामदेवरायांच्या घरामध्ये नामदेवरायांचं पूर्ण लक्ष भगवंताकडे असल्यानं संसारामध्ये साहजिकच दुर्लक्ष होत गेलं. नामदेवरायांकडे नामदेवरायांचा मेहुणा आला महाराज दशमीच्या दिवशी. आता संत महात्म्यांच्या घरी आपल्याला माहिती आहे नामदेवरायांचं जीवन कसं होतं महाराज. 14-15 लोकांची कुटुंब, शिंपी समाज, कपडे शिवायचे विकायचे, एवढा लोकांचा संसार चालवायचा. त्यात नामदेवरायांचं सर्व लक्ष परमार्थाकडे. मेहुणा आला, नामदेवरायांच्या पत्नींना राजाईला आनंद झाला, भाऊ आला. आता भावाला जेवायला काय करायचं म्हणून नामदेवरायांची पत्नी नामदेवरायांना म्हणते, नामदेवराया अहो माझा भाऊ आला, त्यासाठी जेवायला काय करायचं. नामदेवरायांना माहिती आपल्या घरात काहीच नाही. नामदेवराय म्हणतात, राजाई अगं आज दशमी आहे ना, दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायचं, आपलं व्रत आहे ना एकादशीचं, दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायचं. नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ती, भोजन निश्चिती करू नये. दशमीच्या दिवशी आपण एक वेळ जेवतो आणि एकादशीला तर पूर्ण उपवास असतो. मग काय करायचं, मग द्वादशीला जेवण, मग तोपर्यंत उपवाशी ठेवायचं, काही आणणार नाही फराळाचं, काही नाही. भगवंताला काळजी हो. भगवंताने व्यापाराचं रूप घेतलं, सर्व फराळाचं त्या ठिकाणी, दशमीच्या पारण्याचं त्या ठिकाणी, सर्व त्या ठिकाणी वस्तू सामुग्री राजाईकडे दिल्या. राजाईने स्वयंपाक बनवला वगैरे. सो मोठी कथा आहे. द्वादशीच्या पूर्णाच्या पोळ्या केल्या, खमंग वास सुवास, पंचपक्वान्नाचं जेवण, आणि नामदेवराय आले रावरातून. नामदेवरायांना वाटलं आपलं घर नाही, आपल्या घरातून असा सुवास पंचपक्वान्नाचं. नामदेवराय चालले घरातून. राजे म्हणतात, हो या की या. नामदेव म्हणतात, अहो काय कसं काय झालं, एवढं पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तू केला, कुठून आणलाय. राजे म्हणतात, तुम्हाला काय करायचंय, जेवायला बसा. नामदेवराय जेवायला तयार नाही. नामदेव म्हणतात, तुम्हाला सांग कुठून आणलं. तेव्हा राजाईने सांगितलं, कोणीतरी एक वाणी आला, त्याने मला हे धान्य दिलं, सुवर्ण मुद्रा दिल्या महाराज. नामदेवरायांनी सांगितलं, सर्व सुवर्ण मुद्रा, सर्व धनधान्य त्या ठिकाणी ब्राह्मणाला वाटून टाकलं. आणि सांगितलं, राजाई अगं देवाला का त्रास देतेस. अगं हा देव आपल्याला त्या ठिकाणी भूल पाडतो, असं काहीतरी देऊन आपल्याला त्या ठिकाणी संसारामध्ये गुंतवतो आणि खरं सुख आहे ते प्राप्त होऊ देत नाही. एकादशीचा हा विषय झाला. आणखी एक एकादशीच्या बाबतीतली कथा नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये आली. नामदेवराव एकनिष्ठ, भगवंताचे एकनिष्ठ भक्त, काहीही केलं तरी व्रत एकादशी करेन उपवासी. जसं मी सांगितलं, एकादशीच्या दिवशी अन्नाचा कण घ्यायचे नाहीत. कोणी आलं तरी त्यालाही एकादशीच्या दिवशी जेवण नाही. आमच्या घरी पण बघा, आमचे वडील असताना ना, कोणी पाहुणे आले एकादशीला, एकादशीला जेवण नसायचं पूर्वी. आता तुम्ही सांगत नाही, पूर्वीचं सांगतो. पाहुणे आले की त्यांनी फराळाचं करायचं, स्वयंपाकच बनवायचा नाही. आमचे वडील सुद्धा खूप एकनिष्ठ पांडुरंग भक्त होते महाराज. त्यांनी पण कधी एकादशीच्या दिवशी चहावर एकादशी केली, फराळच मिळायचा नाही. काय सांगायचं, फराळ नाही, दूध नाही, फळ नाही, काही नाही. आणि कुणी आलं त्यालाही त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी अन्न शिजायचं नाही आमच्या घरी. मी का सांगतोय, नामदेवराय भक्त प्रेम भांडारी नामदेवराय त्या ठिकाणी कुणी आलं तरी त्याला एकादशीच्या दिवशी जेवण नाही. भगवंताने परीक्षा घ्यायचं ठरवलं. भगवान पांडुरंग परमात्माने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि नामदेवरायांच्या दारात गेले. आणि नामदेवरायांच्या दारात जाऊन म्हणतात, अरे मला खूप भूक लागली, जेवायला द्या. नामदेवराय म्हणतात, हो ब्राह्मण बुवा, आज एकादशी आहे, आमच्याकडे जेवण मिळत नाही. अहो पण मला जेवण मिळत नाही, मला भूक लागली, मी मरून जाईल ना.
मग फराळाचं काही आहे का ग राजाई घरी? असेल तर नाही नाही, मला फराळाचं नको, मला भाकरीच पाहिजे असा हट्ट त्या ब्राह्मणाने धरला. अर्थात तो ब्राह्मण म्हणजे पांडुरंग परमात्माच होते. नामदेवांनी सांगितलं नाही 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 नाही, आम्ही देणार नाही जेवायला. अहो म्हणे, मी मेलो तर तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. अहो, पाप आणि पुण्याचा विचार आम्ही कुठं करतो? आम्ही निष्ठा आणि विश्वास फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी. आम्ही पापही जाणत नाही, पुण्यही जाणत नाही. पाप पुण्य नेनो, पाप पुण्य याचा आम्ही विचारच करत नाही. पण आम्ही एकादशी आहे ना, जेवायला देणार नाही. झालं, ब्राह्मण जागीच त्या ठिकाणी गतप्राण झाला. पंढरपूरले ब्राह्मण आले म्हणे, अरे बापरे, यांनी ब्रह्महत्या केली, ब्रह्महत्या केली. ब्रह्महत्येचं पातक आहे. नामदेवराय म्हणतात, माझ्या हातून पातक घडलं असेल ना, मीही माझी जीवनयात्रा संपवायला तयार आहे. चंद्रभागेवर गेले, चिता रचले, ब्राह्मणाचा आता प्रेत घेऊन गेले आणि दुसरी चिता रचली. नामदेवरायांनी सांगितलं, ब्राह्मणालाही अग्नी लावायचा, प्रेताला आणि मलाही अग्नी लावायचा. मी माझं जीवन कार्य संपवेल, कारण माझ्याकडून ब्रह्महत्या झाली असं तुम्ही म्हणताय ना. नामदेवराय चितेवर झोपणार तेवढ्यात आमच्या पांडुरंग परमात्म्याने उडी घेतली. मारा आपण भक्तांना, भक्ताच्या पाठीमागे देव उभा असतो नाही का? आम्हा गाली पाठीकडे आपण कळी काळसी भिडे, आपण कळी काळसी भिडे, आपण कळी काळसी भिडे. मोहे धावे गाली पाना, मोहे धावे गाली पाना, नाव घेता पंढरी राना, नाव घेता पंढरी राना, नाव घेता पंढरी. नामदेवराय चित्तेवर झोपल्या त्या ठिकाणी भगवंतानी स्वतः प्रगट झाले. ब्राह्मणाची जो प्रेत होतं महाराज, ते ब्राह्मण नव्हतंच ना, हो देव होता. देवानी परीक्षा घेतली. देवानी सांगितलं, नाम्या, अरे मी तुझी परीक्षा घेत होतो, तुझं एकादशीवर किती निष्ठा आहे. आपल्यासारखं नाही, लग्नात गेले एकादशी सोडली, फिरायला गेले एकादशी सोडली, थोडासा ताप आला म्हणे, भूक लागली, विकनेस वाटतो, सोडली एकादशी. तो प्रकार नव्हता. म्हणून तर देह जावो अथवा राहो आहे हो महाराज. असे निष्ठावंत एकनिष्ठ प्रेम भंडारे भक्त नामदेव आहे. नामदेवांच्या जीवनामध्ये अनेक कथा अशा आहेत महाराज, ज्या कथा बघता नामदेवरायांची देवावरची निष्ठा किती अढळ आहे. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. काय नामदेवरायांना शक्य नव्हतं? अहो, देव स्वतः ज्यांच्या घरी कित्येकदा संसाराचं साधन सामुग्री द्यायला निघायचे आणि नामदेवरायांनी वाटून द्यायचं महाराज. एकदा नामाशेठीने सांगितलं, नाम्या, अरे आता मी थकलो, आता हा व्यवसाय तू बघ ना शिंप्याचा रे, कपडे शिवणं विकणं तू कर बरं, आता माझ्याने होत नाही. नामदेवराय म्हणे, देवा ठीक आहे, बाबा ठीक आहे. एकदा नामाशेठींनी नामदेवरायांना सर्व कपडा शिवलेले कपडे घेतले आणि सांगितलं, बाजार हाटेला जा. नामदेवराय गेले बाजारपेठेत, दुकान लावून बसले. आता कुठं यांचं लक्षच नाही हो संसारात. नामदेवरायांचं लक्ष फक्त विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. जिकडे पाहावे तिकडे फक्त त्यांना देवच दिसतो महाराज. काय सांगावं, 10 दिशांना ज्यांना देव दिसतो. विठ्ठलाने ज्यांना पिसे लावलं, विठ्ठल लावतेने विठ्ठल लावले पिसे, जिकडे पाहे तिकडे दिशे. सर्वांचा त्या ठिकाणी माल संपला महाराज. सर्वांनी माल विकला. नामदेवरायांचा तसाच राहिला. नामदेवरायला वाटलं काय करायचं. घरी निघाले. रस्त्यात येताना मोठे मोठे धोंडे दगड दिसले. नामदेवरायांनी घेतले ते कपडे आणि प्रत्येक दगडाला असं लावून दिले. आणि घरी जाऊन काय सांगायचं. आणि स्वतःच नामदेवरायांनी एका दगडाचं नाव धोंडोबा ठेवलं आणि एकाचं गणोबा ठेवलं आणि सांगितलं, गणोबा हे सर्वांना हे आता कपडे दिले, 1 आठवड्याची उधारी, पुढच्या आठवड्यात मला पैसे आणून द्या. आता दगड होते, दगडाच्या ठिकाणी काय भाव असणार का. आणि साक्षीदार म्हणून दुसऱ्या दगडाला सांगितलं, धोंडोबा तुम्ही साक्षीदार आहात. घरी गेले, एकही कपडा आला नाही वापस. दामाशेठी विचारतात, गुणाई विचारतात, राजाई विचारतात, अरे बापरे सर्व माल कटला आपला, सर्व विकल्या गेला. वा 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 वा, पैसे द्या पैसे.
नामदेवराय म्हणतात, अहो बाबा पैसे नाही उधारीवर दिले. बरं बरं, केव्हा येणार पैसे? म्हणे 8 दिवसांनी. अरे पण कोणी जमानत साक्षीदार वगैरे आहे? काय आहे? धोंडोबा साक्षीदार आणि गणोबाला विकले. आता मला सांगा, दगडावर पांघरलेले कपडे पैसे येण्याची शाश्वती राहील का महाराज? नाही राहणार ना हो. आता 8 दिवस झाले पैसे यायचं काम नाही. दामाशेठ म्हणतात, नाम्या अरे तो माल विकला, पैशाचं काय आहे? नामदेवराय गेले तिथे आणि धोंडोबाला विचारतात, धोंडोबा 1 आठवड्याच्या मुदतीवर दिले होते, पैसे द्या ना. धोंडोबा काय बोलणार आहे? निर्जीव हो. शेवटी नामदेवराला राग आला. धोंडोबा बोलत नाही. दगड तो धोंडोबा जो दगड होता तो दगड आणला, घरी आणला आणि घरी कोंडला. दामाशेट्टी पांडुरंगा वगैरे, पांडुरंगा काय चाललं हे नाम्याचं? नामदेवराय गेले देवाकडे काय फित केली की धोंडोबाला मी आणलाय, घरात कोंडलाय, पैसे देत नाही. दामाशेट्टी घरी आले, बघतात उघडून तो दगड. पण महाराज तो दगड नव्हता, दगडाचं सोनं झालं होतं. म्हणजे दगडाचं सोनं परीस लावता, दगडाचं सोनं करण्याची ताकद ज्या संतांमध्ये आहे महाराज. ज्यांच्या म्हणण्याने, ज्यांच्या हाताच्या स्पर्शाने दगडाचं सोनं होऊ शकते, एवढी ताकद, एवढं सामर्थ्य नामदेवरायांचं आहे. आणि गावात बोंब पसरली, दगडाचं सोनं झालं. ज्याच्या शेतातला दगड होता तो आला आणि म्हणे, किती पैसे झाले तुझे? हे पैसे घे, हा दगड मी घेऊन जातो. अर्थात कथा लांबवायची नाही. मग तिचा अर्थ असा आहे, ज्यांचं सामर्थ्य एवढं आहे महाराज, काय सामर्थ्य आहे संतांचं, ज्यांच्या बघण्याने, ज्यांच्या बोलण्याने. हो, लोखंडाला परीस लागलं की सोनं होतात असं म्हणतात, नाही का? आपुल्या मैमाने धातू परिशे केले सोने, किंवा थोरी व सांडिली आपुली परिशे नेनू शिवू कैसे लोखंडाशी. लोखंडाना परिसाचा स्पर्श झाला की सोनं होते असं म्हणतात. पण इथे महाराज दगडाला स्पर्श झाला तरी सोनं, एवढा ज्यांचा अधिकार, असे नामदेवराय महाराज. पण ते सोनं नाणं वगैरे नको आम्हाला, नको. आता शेवटी राजाईलाही वाटायला लागलं आणि घरातल्यांची ही तयारी झाली की आता आपल्याला संसारातले सुख नको. कारण नामदेवरायांचा एकच ध्यास, एकच लक्ष, सुख वशे तुझे पायी मद ठेवी तैसे राही. देवा, तुझ्याशिवाय दुसरं सुखाचा सागर नाहीच रे. तूच सुखाचा सुख सिंधू आहे, आम्हाला संसारिक सुख नको. अशा प्रकारची नामदेवरायांची भक्ती चालू होती. असाच एक प्रकार महाराज झाला. परिसा भागवत नावाचे ब्राह्मण पंढरपुरात राहत होते. रुक्मिणीचे भक्त होते. रुक्मिणीचे भक्त म्हणजे लक्ष्मीचे भक्त होते. त्यांची परिस्थिती बघून, त्यांची तपश्चर्या बघून रुक्मिणीने त्यांना परीस दिला. परीस मी सांगितलं ना, परीस. परीस असं म्हणतात, लोखंडाला लागला की सोनं होतं. मग त्यांचं नाव परिसा भागवत झालं. मग ते आपल्या घरी काय असेल ते सोनं बनवायचे, आपला उदरनिर्वाह करायचे, श्रीमंतच झाले, नाही का? पण या परिसा भागवताची पत्नी आणि नामदेवरायांची पत्नी राजाई या मैत्रिणी होत्या. एकदा चंद्रभागेवरती धुणं धुवायला गेल्या, गोष्टी सुरू झाल्या. परिसा भागवतांची पत्नी म्हणते, का ग राजाई, तुझा नवरा एवढ्या देवाची भक्ती करतो, एखादा परीस का मागून घेत नाही त्याला? एवढं तुमचं 18 विश्व दारिद्र्य, खाण्यापिण्याची तुमची व्यवस्था नाही, एवढं मोठं कुटुंब. राजाई म्हणते, अगं माझा नवरा नामदेवराय हा देवाला काही मागत नाही ग. तो सांगतो काही मागणे हे आम्हा अनुचित, आम्ही मागणार नाही देवा, तू आम्हाला मागणं आवडत नाही आणि संसाराचं तर मागणारच नाही, त्याच्यामुळे तो मागणार नाही. तुम्ही एक काम करा ना, म्हणजे जाऊ दे, तो मागत नाही ना, माझ्याकडचा परीस घेऊन जा तुझ्याकडे आणि काय लोखंड असेल त्याचं सोनं करून घे, म्हणजे तुझे काही दिवस चालतील. ठरल्याप्रमाणे परिसा भागवताच्या पत्नीने परीस दिला राजाईला. राजाईने घरात काय लोखंड असणार, घरात लोखंड पण नव्हतं महाराज, काय सांगावं. लोखंडाला परीस लावला, सोनं करून घेतलं. नंतर त्या सोनं बाजारामध्ये देऊन त्या ठिकाणी धान्य, किराणा, कपडे, लत्ते सर्व काही घेतलं महाराज. पूर्ण धान्य भरलं, काही सोनं करून ठेवलं. नामदेवरायांनी आले, बघितले, पुन्हा आणखी तसंच घरात एवढा किराणा, स्वयंपाक चांगला, भरजळी शालू नेसून. राजाई नामदेवराय म्हणतात, राजाई काय झालंय, कोणी आणलंय?
राजाई सांगत नव्हती, नामदेवराय जेवायला तयार नाही, जोपर्यंत तू सांगणार नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. अहो म्हणे, जेव्हा की एवढं मी पंचपक्वान्नाचं ताट तुमच्यासाठी केलंय, जेव्हा जेव्हा तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं जेवणार. नामदेवराय म्हणतात, तू सांगितल्याशिवाय मी घासही घेणार नाही. शेवटी राजाईने सांगितलं, घडलेली घटना सांगितली. नामदेवराय म्हणतात, कुठे तो परीस. राजाईनं परीस दाखवला. नामदेवरायाने त्वरित परीस घेतला आणि चंद्रभागेकडे धावत निघाले. चंद्रभागेमध्ये परीस फेकला महाराज. ही बातमी सर्वत्र पसरली. परीसा भागवत धावतच आले आणि रागारागाने बोलायला लागले, माझा परीस मला आताच्या आता पाहिजे. काय लपून ठेवलाय का तू. परीसा भागवताची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी बोलायला लागली, राजाई अगं तुला मी चांगल्या भावनेने परीस दिला आणि तू त्या परीस लपवून ठेवला. म्हणे, नाही नाही मी लपवला नाही ग. या माझ्या पतिराजाने तो परीस नेला आणि म्हणते चंद्रभागेमध्ये फेकला. शेवटी परीसा भागवत भांडायला लागले. नामदेवराय म्हणतात, भांडू नका. काय झालं. म्हणे, माझा परीस दे. ठीक आहे चला. चंद्रभागेवर घेऊन गेले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये असा ओंजळ घातली महाराज. जेवढे खडे हाती आले आणि सांगितलं, घ्या तुमचा परीस कोणता आहे तो. परीसा भागवत बघतात, ओंजळी सर्व परीस महाराज. घेऊन बघितलं परीस, पण त्याची परीक्षा घ्यावी लागेल ना, खरंच परीस आहे की नाही. चाबी होती, त्या चाबीला लावलं महाराज. चाबी सोन्याची झाली. आणखी परीक्षा घेऊन बघितली, कुठलाही दगड लावा, परीस झाला. नामदेवराय म्हणतात, तुमचा आहे तेवढा घ्या. नामदेवराय परीसा भागवतांनी एक परीस घेतला आणि नामदेवरायांना सांगितलं, तुम्ही बाकीचे तुम्ही घ्या. नामदेवराय म्हणतात, आम्हाला नको. नामदेवरायांनी पुन्हा चंद्रभागेत सर्व वाळू टाकून दिली, दगड टाकून दिले. महाराज मी का सांगतोय, परीसा भागवत नंतर महाराजांचे भक्त बनले वगैरे आपल्याला माहिती आहे कथा. नामदेवरायांच्या समाधीच्या प्रसंगी परीसा भागवत होते, त्यांचेही काही अभंग आहे आपल्याला माहिती आहे. मी का सांगतोय, एवढे अधिकार संपन्न नामदेवराय संत, त्यांच्या अनेक चमत्कारिक कथा आहेत. पण खरं पाहता या सर्व चमत्कारापेक्षा भगवंताच्या अति निकट असणं, एवढं सामर्थ्य असून सुद्धा रात्र दिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, फक्त आणि फक्त नामाचा उच्चार रात्रंदिवस एवढाच प्रकार त्या ठिकाणी नामदेवराय करायचे. सत्संग कीर्तन भजन या दंग झालेले नामदेवराय. पण नामदेवरायांना असं म्हणतात, नामदेवरायांना थोडा देवाची जास्त जवळीक लाभल्यामुळे थोडं मनातून असं वाटायला लागलं की आपण थोडे मोठे झालो, देवाच्या आपणच जवळते आहोत, दुसरं कोणी जवळचं नाही असं वाटायला लागलं. आणि मग देवाच्या जवळचं वाटायला लागलं. देवाला पण असं वाटलं की नामदेवराला थोडा अहम आला की काय, अभिमान आला की काय. प्रेमी आहे, भक्त आहे, हे सर्व खरं आहे, पण अभिमान नको महाराज. अभिमान झाला की सर्व पुसलं जातं. म्हणून त्या ठिकाणी इथे धर्म संमेलन, सर्व संतांचं संमेलन भरलं. आळंदीला संमेलन म्हणलं. माऊली ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, गोरोबा काका, सावतोबा आणि नामदेवराय सुद्धा तिथे आले. सर्वांनी नामदेवरायांना नमस्कार केला, दंडवत केला. कारण नामदेवराय देवाच्या अति जवळचे महाराज, सतत देवाजवळ महाराज. म्हणून माऊली ज्ञानोबारायांपासून निवृत्तीनाथांपासून सर्वांनी नामदेवरायांना नमस्कार केला. पण नामदेवरायांनी पुन्हा कोणाला असा प्रतिनमस्कार केला नाही. मुक्ताबाई हसल्या. मुक्ताबाईला थोडस हासा आला. मुक्ताबाई म्हणतात, काय ताठ आहे हो, कुणाला नमस्कार करत नाही. निवृत्तीनाथांनाही नमस्कार नाही. एवढा कशाचा ताठा, देवाजवळ आहे म्हणून. नंतर असं झालं, सर्व संत संमेलनामध्ये बसले, सर्व इकडे तिकडे गोष्टी चालू झाल्या. मुक्ताबाई त्या चर्चेच्या ओघामध्ये गोरोबा काका होते. मुक्ताबाईंनी सांगितलं, गोरोबा काका तुम्ही मडके भाजता कसे हो. गोरोबा काका सांगितलं, असं कच्चे मडके अगोदर कच्चे असतात, नंतर आवामध्ये ते टाकावे लागतात, नंतर ते आम्ही थापटण्यानं थापटून पाहतो, नंतर ते भाजतो. अच्छा, म्हणजे मडके अगोदर कच्चे असतात. हो हो. मग आता इथं बसलेल्यापैकी कोण कच्चा आहे बघा ना. गोरोबा काका म्हणतात, अहो मी गोरा कुंभार, मी मडके बघतो, माणसं कसे बघणार. मुक्ताबाई म्हणतात, नाही नाही तसंच बघा. माऊलींनी सुद्धा सांगितलं, निवृत्तीनाथांनी सुद्धा सांगितलं, कारण नामदेवरायांचा थोडा झालेला अभिमान त्या ठिकाणी त्यांना दूर करायचा होता. गोरोबा काकांनी आज्ञा मानली, थापटणं घेतलं
माऊली, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका, सावतोबा सर्वांच्या डोक्यावरती थापटणं मारलं आणि शेवटी नामदेवरायांच्या डोक्यावरती थापटणं मारल्या नामदेवराव ओरडले, अरे काय चाललंय असं म्हटल्या गोरोबा काकाने सांगितलं, हे मडकं कच्चं आहे. मुक्ताबाई म्हणतात, काका, गोरोबांना काका म्हणायचे, काका हे मग कच्चं आहे म्हणजे भाजावं लागेल नाही का. अर्थात नामदेवरायांना राग आला. नामदेवराय तडक पंढरपूरला निघून गेले आणि स्पुंद विठोबाच्या जवळ जाऊन रडायला लागले. माझा अपमान झाला म्हणे, माझा अपमान झाला. विठोबा म्हणतात, अरे नाम्या, अपमान नाही, तुला काहीतरी शिकवण दिली असेल. नाही, माझा अपमान केला. अरे ते अपमान करणारे नाहीतच, ते तर सर्वांचे हितच चिंतक आहेत. माऊली ज्ञानोबा, योग्यांची माऊली, ज्ञान्यांची माऊली आहे. मुक्ताबाई माऊली आहे. सोपान काका ही तसेच. निवृत्तीनाथ तर देवाचे देव, गुरूंचे गुरु आहेत. गोरोबा, सावतोबा हे ज्येष्ठ आहेत. हे तुझी टिंगल करणार नाही. ते म्हणतात की तू कच्चा आहे. मग तू खरंच बघ ना, तू कच्चा आहेस की पक्का आहे. तुला आत्मचिंतन करावं लागेल नाम्या. नामदेवराव म्हणतात, देवा तू पण असाच म्हणतो. अरे मी 24 तास तुझ्या जवळ असताना तू सुद्धा मला कच्चा म्हणतो. मला तू सिद्ध करून दाखव. मग देवानी सिद्ध करण्यासाठी पुढच्या काही कथा आहेत. त्यात सावतोबाने नामदेवाच्या साक्षीने काही झालेली कथा आहे, ती आपण पुढच्या भागामध्ये बघू. आज तुर्तास नामदेवरायांच्या चरित्र कथेतल्या ह्या 2-3 कथा मी सांगितल्या. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा आणखी नामदेवरायांच्या चरित्र कथेचं थोडंसं कथन करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. एकदा माऊली ज्ञानोबारायांचं भजन करू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत नामदेव महाराज की जय. श्री जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.